फायनली मे महिन्याची सुट्टी चालू झाल्यानंतर ना आम्ही कुठेतरी बाहेर जायचा प्लॅन केला आणि तो पण आमचा फ्लॉप झाला. तर फायनली आम्ही बाहेर आलो फिरायला आणि आल्यानंतर ना पहिल्यांदा म्हटलं काहीतरी खाऊन घेऊया, कारण खाल्ल्याशिवाय आम्हाला असं फिरायला एन्जॉय वगैरे करायला बरं वाटत नाही आहे. सो आम्ही बोला लास्ट बोलत नाहीत काय तो सगळा. तर गाईज आमच्याकडे दोघांमध्ये म्हणजे माझ्या आणि माझ्या मिस्टरांमध्ये कधी एक चॅलेंज लागणार आहे. आम्ही प्रार्थना हॉटेलला आलो आहे काय नाश्ता करायसाठी आणि बाहेर त्यांनी आंबे ठेवल्यात विकायसाठी ठेवल्यात आणि ह्यांचं म्हणणं असं आहे की ते आमरस करायला ठेवल्यात. तर आमच्यात चॅलेंज असं लागले की आम्ही त्यांना जाऊन विचारणार आहे की जर हे आंबे आमरसासाठी ठेवला आहे की विकायला ठेवला आहे, आणि जर ते बोलले की आंबे आम्ही विकायला ठेवल्यात तर इथून पुढचं सगळा खर्च हे माझे मिस्टर करणार आहेत. आणि जर ते म्हटले की ते आंबे आमरसासाठी ठेवल्यात तर इथून पुढचा आमचा जेवढाही खर्च होईल तो सगळा मी करणार आहे. आपण जाऊ त्यांना विचारूया हे आंबे नेमके कशासाठी ते ठेवलेले. हे आंबे कशासाठी ठेवल्यात? विकाय ठेवले नाही का? सो गाईज मी चॅलेंज हारलेली आहे. ते खरेच आंबे ह्याच्यासाठी ठेवलेले आमरसासाठी ठेवलेले, पण नवरा आहे ना, नवरा तर नवरा शेवटी. चॅलेंज जरी हारले तरी खर्च तेच करणार आहे. आपण अवतार शो आधी बघूया आणि त्याच्यानंतर जाऊया की महिला पिक्चरला. लय वेळ होणार. अवतार शो आता नाही चालू, संध्याकाळचा चालू होते. 5 वाजता चालू होतोय. हो 5 वाजता आता निघालोय की नाही. 5 ते 6 जाऊया तिथं बघायला आणि त्याच्यानंतर 6 ते 9 जाऊया की पिक्चर बघायला. मग 9 वाजता जरा असं कुठं थांबूया, जेऊया आणि मग रूम घेऊन कुठं तर राहूया. हा चालतंय का? ओके. कुठं आहे की ते? सो मी फायनली अवतार शो बघायला आले. मी असं ठरवलेलं की 5 ते 6 मी अवतार शो बघायचा आणि त्याच्यानंतर पिक्चरला जायचं 6 वाजता. पण आजचं प्लॅनिंग सगळं आमचं फ्लॉप व्हायला लागले. मी ठरवलेलं की 5 ते 6 यायचं, पण इथं आल्यानंतर मला असं समजलं की अवतार शो 5:30 वाजता चालू होतोय. तर जर कोल्हापूरमधली पब्लिक जर बघत असेल माझे ब्लॉग, तर जर तुम्ही आला नसाल आत्तापर्यंत बघायला तर 5 वाजता अजिबात येऊ नका, कारण 5:30-6 वाजता अवतार शो हा चालू होतोय आणि तोवर का माणसाशी बाहेर ताटकत थांबलेली असतात. त्यामुळं जर येणार असाल संध्याकाळचं बघायला तर 5:30-6च्या पुढेच या. सो एव्हरीवन बघितला ना, खूप छान आहे लाईव्ह शो. खरोखर तुम्ही बघायला या. पैसे खरोखर फिटतात. आतमधलं जे डेकोरेशन वगैरे केलंय ना त्यांनी, सिरियसली खूप म्हणजे खूप सुंदर केलंय. सो आतला लाईव्ह शो बघून मी बाहेर आलेली आहे. तुम्ही बघितलंच असणार आहे आतमध्ये किती छान आहे. आणि बाहेर आल्यानंतर हे असे स्टॉल लावलेले आहेत, बघू शकता तुम्ही. खूप लांबून लोक आलेली आहेत ही स्टॉल घेऊन. तर त्यातल्या एकाला आपण विचारूया की आपल्या कोल्हापूरमधल्या लोकांनी त्यांना कसं सपोर्ट केलं. दादा, मी व्लॉग करते, मराठी समजतंय ना, येत आहे ना? तर तुम्ही आतापर्यंत आलाय ना, तेव्हापासून हिंदी नहीं आता. हिंदी आता है ना? हिंदी बोलू. बट आप कोल्हापुर में हो ना, कोल्हापुर में भाषा मराठी चलती है. थोड़ा थोड़ा आता है. जैसा आता है वैसे बोले, ठीक है? तर तुम्ही आतापर्यंत आलाय ना, तेव्हापासून कोल्हापूरच्या लोकांनी तुम्हाला कसं सपोर्ट केलंय? म्हणजे भरपूर प्रमाणात लोक येतात बघायला. समझ नहीं आया. ओके. तर आप जब से कोल्हापुर में आए हो तब से आपको कोल्हापुर के लोगों का प्यार कैसे मिला है? अच्छा मिला.
अच्छा मिला है ना? जी अच्छा मिला। हर साल आते हो? जी हर साल आता है, यहाँ पे हर साल लगता है इधर। हर साल लगता है। हर साल आपको प्यार अच्छा मिलता है या जी अच्छा। भरपूर आपकी कमाई भरपूर होती है ना? जी होते है ना? जी मैम। और कितने दिन है? 1 तारीख को लास्ट है यहाँ। 1 तारीख को लास्ट है. सो कोल्हापूरकर 1 तारीख को लास्ट है और अजून 10-12 दिवस आहेत. तो लवकरात लवकर या कोल्हापूरमधून आणि खरोखर लाईव्ह शो खूप छान आहे. खूप खूप छान आहे. सो फायनली आम्ही बाहेर आलेलो आहे. किमान आम्हाला 2 ते 2.5 तास लागले आतमध्ये फिरायला वगैरे. महत्त्वाची टिप तुम्हाला मी देते, तर इथे येताना ना ऑनलाईन पेमेंट चालत नाही. सगळीकडे कॅश घेतली जाते. त्यामुळे कुणीही ऑनलाईन वगैरे करू म्हणजे च्या जीवावर बसू नका. डायरेक्ट इकडे पैसे घेऊन या. जावा की गाडी घेऊन या. जावा की गाडी घेऊन या. आता मस्तपैकी जाऊया आपण रूमवर, जरा फ्रेश होऊया आणि मग काहीतरी बाहेर खायला वगैरे फिरायला जाऊया. लवकर आवर. बस देखील जरा मला जरा देखील. तर गाईज पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि मला नाही वाटत की आम्हाला अजून जरा फिरायला मिळेल, कारण खूप पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि आता आम्ही घरी जाणार आहे. संध्याकाळच्या आता 9:30 वाजल्यात आणि आम्ही घरी जायला निघालोय. खूप लेट झालाय. कोल्हापूर दिसते. लगबग चालू आहे कोल्हापुरात. गर्दी पण भरपूर आहे. मे महिने असल्यामुळं